Dear student, today we are going to see the next point of rotational dynamics. We have seen vertical circular motion. ओके, मुलांना आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनचा अभ्यास केला. आता वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला स्पीड व्हीसीएम वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पहा. वर्टिकल सर्क्युलर मोशन व्हीसीएम यामध्ये तुम्हाला तर पहा व्हीसीएम मध्ये काय शिकवलं पहा. व्हीसीएम मध्ये तुम्हाला the speed of body at highest point, that is topmost point, uppermost point. Here we have taken point A. The speed of body at lowermost point, that is bottom. Okay, इथे आपण काय घेतलं होतं स्पीड व्ही, इथे काय स्पीड घेतलं होतं व्हीबी, लक्षात घ्या. आणि इथे काय स्पीड घेतलं होतं व्हीसी ॲट पॉइंट सी. सो दिस स्पीड इज डिफरंट therefore in non-VCM. Okay, next we have seen speed varies because tension in the string also varies. लक्षात घ्या, tension when the body is at A, the tension is TE. Okay, when the body is at B, the tension is TB. ठीक आहे. आता मुलांनो टेन्शन सुद्धा व्हॅरी होतं स्ट्रिंग मधलं, म्हणजे ह्या दोन टेन्शन मध्ये डिफरन्स येतो. सेम असतं तर डिफरन्स आला नसता. मग त्या दिवशी आपल्याला ह्या डेरिव्हेशन मध्ये डिफरन्स इन टेन्शन काढायचं राहिलं होतं. लक्षात घ्या, आपण या तिघांचे फॉर्म्युले काढले होते, बरोबर. आता ज्यावेळी बॉडी ह्या पॉइंट ए ला असते टॉप मोस्ट पोझिशनला, त्यावेळी वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. हियर ऑल्सो वेट mg. समजते? Weight always directed in vertical downward direction. Now we have seen the formula for VA. At topmost position, the speed of body is lowest, that is root of Rg. आपण पाहिलं ते सूत्र, root of Rg. At bottom position, speed is maximum, that is root of 5 Rg. Okay, and at midway position we have seen root of 3 Rg. So speed varies from point to point due to tension in the string varies. We have seen these formulas. Now we have find out in the derivation difference in tension in the string. Difference in tension in the string. मुलांना आता आपल्याला टेन्शन मधला डिफरन्स काढून त्यासाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले होते. these two, that is TA, both are in the same direction, mg and TA tension in the string when body is at position A, and tension always directed towards the center of circular motion. आता मुलांनो या ठिकाणी both are in the same direction, both two provide centripetal force. For TA plus mg, 5 plus because same direction, provides centripetal force. m इथे स्पीड किती आहे va,
Va square upon R. R is the length of string, that is radius of the circular path. Second equation we have seen, यावरून आपण TA काढू शकतो पहा. TA is equal to m. ठीक आहे, TA ची व्हॅल्यू जरी तुम्ही नाही काढली किंवा काढली तरी चालेल. ठीक आहे. आता मुलांनो mva square upon r minus mg, equation number 1. ओके. नेक्स्ट, at point B, हे कोणत्या पोझिशनला? at position A. When the body is at position A, then we get this equation. आता at position B, पाहता position B ला both are to this in opposite direction, therefore there is minus TB minus mg is equal to centripetal force m vb square upon r. Therefore TB is equal to m vb square upon r plus mg. इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचे? डिफरन्स इन टेन्शन. सबट्रॅक्ट. आता पहा, इथे हे स्पीड जास्त आहे. कोणतं? ॲट पॉइंट डी ला स्पीड कसे? मॅक्सिमम. देयरफॉर देयर इज अ टेन्शन, इज हियर इज अ हायर टेन्शन अँड हियर इज अ लोअर टेन्शन. सो हायर मधून आपण लोअर मायनस करू. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 1 2. Subtract equation 1 from 2. इक्वेशन 1 2 मध्ये मायनस करू. LHS मायनस LHS RHS TB मायनस TA इज इक्वल टू, बरोबर, m VB स्क्वेअर अपॉन R प्लस mg. हे इक्वेशन लिहिलं इथे. मायनस दिस, मायनस म्हणजे साइन बदलती. मायनस mva स्क्वेअर अपॉन r, याचं मायनस होईल, याचं काय होईल? प्लस mg. ठीक आहे. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं, लक्षात घ्या. आता पहा, इज इक्वल टू काय होईल पहा. यम या दोघांमधून कॉमन निघेल. आर सुद्धा कॉमन निघेल. ठीक आहे. मग काय कॉमन निघेल यामधून? दोघांमधून, यातून आणि यातून यम अपॉन आर इंटू ब्रॅकेट यम अपॉन आर कॉमन घेतलं. काय राहिलं? व्हीबी स्क्वेअर मायनस व्हीए स्क्वेअर. ठीक आहे. आणि mg प्लस mg किती झाले? ट्वाइस mg. समजलं? आणि याची व्हॅल्यू आपण काढली होती पहा. त्याला इक्वेशन नंबर काहीतरी 2 दिलता आपण कालच्या डेरिव्हेशन मध्ये, परवाच्या डेरिव्हेशन मध्ये. याची व्हॅल्यू किती होती? 4 mg. बट vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? 4 mg. आपण याची व्हॅल्यू काढलेली परवाच्या डेरिव्हेशन मध्ये. मग ही व्हॅल्यू टाकू आपण. काय होईल पहा. इक्वेशन, दिस इक्वेशन बिकम्स TB minus TA is equal to m upon r आणि इंटू किती? 4 mg. 4 mg. ओके. m upon r इंटू काय? 4 mg प्लस काय? ट्वाइस mg.
ठीक आहे, एम जी 4 एम जी बरोबर एम अपॉन आर व्ही बी स्क्वेअर मायनस 4 एम जी. आता मुलांनो 4 एम जी, एक मिनिट मुलांना, for Rg. Sorry, here is value is 4 Rg. लक्षात घ्या किती व्हॅल्यू किती आहे 4 Rg. समजते एम ची नाही आर ची आहे, लक्षात घ्या. माझ्याकडून थोडं मिस्टेक 4 Rg झाली. मग काय होईल आर आर कॅन्सल, काय होईल Tv minus Ta is equal to 4 mg plus 2 mg. मग काय होईल Tv minus Ta is equal to 6 mg. लक्षात घ्या. So this is the difference in tension. हा पॉइंट त्या दिवशी मुलांना आपला एक्सप्लेन करण्याचा राहिला होता या डेरिव्हेशन मध्ये पीसीएम मध्ये. समजते मग मुलांना एकदम सोपं आहे. यावरून हे एक इक्वेशन बनवायचं टॉप पोझिशन बॉटम पोझिशनचं आणि सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 आणि ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. ही व्हॅल्यू काढता येते. व्हीबी ची व्हॅल्यू किती आहे 5 Rg, त्याचा स्क्वेअर स्क्वेअर काय होईल 5 Rg मायनस Rg किती राहिले 4 Rg. लक्षात घ्या. मग मुलांनो you get the difference in tension Tv minus Ta is equal to what 6 mg. मुलांनो वर्टिकल सर्क्युलर मोशनचं हे एक डेरिव्हेशन होतं तुम्हाला VCM चं. स्पीड इज डिफरंट ॲट एव्हरी पॉइंट इट इज नॉन VCM. हे लक्षात ठेवा नॉन VCM. आता मुलांनो VCM ची अजून काय एक्झाम्पल आहेत तुम्हाला. आपण इथे काय घेतलं होतं स्ट्रिंग. ही केस फर्स्ट होती कोणती मास अटॅच टू अ स्ट्रिंग, अटॅच टू अ स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बरोबर दिस इज स्ट्रिंग. आता याच्याऐवजी जर रॉड घेतला रॉड केस सेकंड पार्ट केस से ही काय झाली केस फर्स्ट मास अटॅच टू अ स्ट्रिंग. Now take case second. आता मला नको केस सेकंड मध्ये तुमच्या पुस्तकात आहे केस सेकंड मध्ये मास अटॅच टू अ रॉड, मास अटॅच टू अ रॉड. ठीक है. Suppose we have replaced string by rod and that mass that bob is revolving VCM, then what happen? तर मुलांनो स्ट्रिंग आणि रॉड मध्ये फरक काय पडतो पहा. This is rod. This mass is attached. स्ट्रिंग आणि मास मध्ये काय फरक पडतो. स्ट्रिंग आणि रॉड मध्ये rod is a rigid and therefore there is no difference between tension at uppermost and lowermost position. ठीक है. मुलांनो टेन्शन व्हॅरी होत नाही. हा फरक महत्वाचा लक्षात घ्या. बाकी काहीच फरक नाही. स्पीड मध्ये फरक पडतो ड्यू टू ग्रॅव्हिटी, ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग हा फरक आहे रॉड आणि स्ट्रिंग मधला. तिसरं उदाहरण दिले तुम्हाला केस थर्ड. सपोज
sphere of death. We have vertical sphere, hollow sphere, large sphere. You have seen in circles there is hollow sphere, and in that sphere of death. Sphere of death. ओके, मृत्यू होल असं म्हटलंय पुस्तकात. त्यामध्ये जे रायडर आहे, मोटरसायकल रायडर, इट रिव्हॉल्व्स लाईक धिस. In this case, here in this we have string. Suppose this is string. When this mass revolves, then for circular motion, the tension in the string provides what? Centripetal force. And in this case, when that rider moves in that sphere, then there is no tension, but centripetal force is provided by normal reaction between that rider and his wall of sphere. मुलांनो, स्पिअरची जी वॉल आहे ती जी नॉर्मल रिॲक्शन देते, स्पिअर म्हणजे ते मोटरसायकल, तो रायडर, त्याचं वेट त्याच्यावर कशावर, या वॉलवर असतं, तेवढं नॉर्मल रिॲक्शन म्हणजे टायर अँड दॅट वॉल सरफेस. तर ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे हे काय पुरवतं? सेंट्रिपिटल फोर्स. सो दिस इज अनदर एक्झाम्पल. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल दिले पहा. व्हेकल traveling on vertical surface is 4. For example, काय दिले तुम्हाला? vehicle at the top of a convex overbridge. Vehicle at the top of a convex overbridge. When this vehicle travels at the top of convex overbridge, this is one part of physium. One convex overbridge वरून ज्यावेळी व्हेकल जातं, suppose this is vehicle. It is traveling on this overbridge. Okay. Then it is also part of vertical circular motion. Then here what happened? What is the maximum speed? That means minimum speed without sliding of this vehicle on this top position. When this vehicle is at the top of convex overbridge, then there are two forces, weight mg and normal reaction n. ठीक है? These two provides what? Centripetal force. These two forces provide centripetal force. Weight mg and normal reaction due to this surface of road. Then what happens here? mg minus n is equal to mv square upon r. R is the radius of this road. लक्षात घ्या. Curve road. Radius of this bridge. So these two forces provides necessary centripetal force. समजते? आता मुलांनो, as the speed of this vehicle increases, लक्षात घ्या,
जर हे व्हेइकल स्पीड मध्ये जात असेल तर नॉर्मल रिॲक्शन कमी होणार ना, त्याचं स्पीड वाढल्यामुळे नॉर्मल रिॲक्शन डिक्रीजेस. सेंटेन्स लक्षात घ्या. ॲज द स्पीड ऑफ दिस व्हेइकल इन्क्रीजेस normal reaction decreases. Suppose normal reaction at particular speed becomes 0. At particular maximum speed, suppose n is equal to 0. n is equal to 0. What happened? mg minus 0 is equal to mv square upon r. ठीक है, m cancel, v square is equal to rg, therefore v is equal to root of rg. So this is the speed at topmost position. Minimum speed, that is beyond the speed vehicle can slide. So this is the formula, v is equal to root of rg. हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा प्रॉब्लेम साठी. प्रॉब्लेम यावर असतात, लक्षात घ्या. या टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला न्यूमेरिकल सोडावे लागतात, म्हणून तुम्ही हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. हे नाही ठेवलं तरी चालेल, हे दोन नाही ठेवली तरी चालतील. दिस एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट फॉर व्हीसीएम. मग व्हीसीएम मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण परवा आपण डेरिव्हेशन पाहिलं व्हीसीएमचं, म्हणजे फॉर्म्युले व्ही व्ही व्हीसी, ते फॉर्म्युले डिफरन्स इन टेन्शनचं इक्वेशन डेरिव्हेशन आता घेतलेलं. आणि हे एक्झाम्पल एक लक्षात ठेवा. व्हेइकल ॲट द टॉप ऑफ ए कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज, लक्षात घ्या. मग मुलांनो हा एक पॉइंट झाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा पॉइंट इथे कंप्लीट होतो. आता मुलांनो आपण सर्क्युलर मोशन हा पॉइंट कंप्लीट करून, चॅप्टरचा हा पार्ट कंप्लीट करून रोटेशनल मोशन कडे जाणार आहोत. लक्षात घ्या, रोटेशनल मोशन कडे जाणार आहोत. We have seen now the next part of the chapter, that is study of rotational motion. Rotational motion, study of rotational motion. Circular motion हा पॉइंट आता कंप्लीट झाला. आता रोटेशनल मोशन हा पॉइंट आपण हा भाग चॅप्टरचा चालू करणार. सर्क्युलर मोशन म्हणजे काय आपण शिकलो, काय मोशन ऑफ ए बॉडी along the circumference of circle. This is called circular motion. Circular. ठीक आहे. आणि ही मोशन आपण इन एनालॉगस विथ ट्रान्सलेशन मोशन मध्ये शिकलो. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आपण ही शिकलो. एनालॉगस मध्ये बॉडी इज ॲट ए, आफ्टर सम टाइम इट गोज टू बी. आणि मग आपण शिकलो मुलांना लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. Okay, here is S, here is theta, V omega. इथे काय A आणि इथे काय अल्फा. लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता मुलांनो आपण रोटेशनल मोशन शिकणार आहोत. दिस पॉइंट, व्हॉट इज मीन बाय रोटेशनल मोशन? मोशन ऑफ ए बॉडी, मोशन ऑफ ए बॉडी, motion of a body about its own axis, about its own axis
is called rotational motion. For example, earth revolves around sun as well as it rotates around its own axis. Suppose this is body, okay, rigid body. It is rotating, not revolving, rotating about its own axis. This axis, लक्षात घ्या, about its own axis with angular speed, suppose omega. So this is called rotational motion. When any body rotates, all the particles of this body moves in circular path. मुलांनो, ह्या बॉडीचे सर्व पार्टिकल कसे फिरणार आता? सर्कल मध्ये. दिस पार्टिकल लाइक दिस, this particle like this, suppose this particle like this, and the center of all these particles, that is circular path of these particles, lie on this straight line called axis of rotation. मुलांनो, हा शब्द यामध्ये येणार बरं का, लक्षात घ्या. हा पाठ शिकताना हा शब्द कायम येणार, axis of rotation. What is the axis of rotation? When any body rotates, all the particles move in circular path, and the centers of all circles lie on a straight line. It is called axis of rotation. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. सेकंड पॉइंट IMP लक्षात ठेवा. आता मुलांनो, ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून प्रत्येक पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे ते वेगवेगळं आहे. R1, R2, R3. ठीक आहे. डिस्टन्स कसा आहे? डिफरंट आहे, वेगवेगळं. मग डिस्टन्स डिफरंट असल्यामुळे आपल्याला माहिती आहे V इज इक्वल टू व्हॉट? R ओमेगा. ओमेगा इज कॉन्स्टंट. ओमेगा इज कॉन्स्टंट. But R is different, therefore V is also different. That is, linear speed of each particle is different. Suppose this particle is m1, this particle is m2, this particle is m3. Distance is different from axis of rotation, and therefore पाहिजे R बदलला. मग काय बदलणार? प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड. मग पहिल्या पार्टिकलचं काय येईल? V1 बरोबर R1 ओमेगा. दुसऱ्या पार्टिकलचं काय येईल? V2 बरोबर R2 ओमेगा. V3 बरोबर काय येईल? R3 ओमेगा. मग मुलांनो, प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड वेगवेगळं असणार. मग थोडक्यात, when any body rotates किंवा when any body in rotational motion, each particle has different linear velocity. प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलोसिटी काय असते? वेगवेगळी असते. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि मग मुलांनो, हे दोन पॉइंट लक्षात ठेवा बरं का, ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि लिनियर स्पीड इज डिफरंट. या पॉइंट वरून आपल्याला नेक्स्ट टर्म कडे जायचंय, जी टर्म मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये ती टर्म मी तुम्हाला शिकवेल. आणि ती टर्म आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि याचा स्टडी आपल्याला इन अनालॉगस विथ मास इन ट्रान्सलेशन मोशन मध्ये करायचा आहे. मग ही टर्म शिकण्यासाठी तुम्हाला याचे डेरिवेशन आहे, कायनेटिक एनर्जी काढायची या रोटेटिंग बॉडीची, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या टर्मचा अर्थ कळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात घ्या. मग मुलांना आता मी ही टर्म. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी एका दिवशी आपला लेक्चर मिस झाला तरी दुसऱ्या दिवशी तो लेक्चर घेतला जाईल. त्यामुळे दररोज. आणि दुसरा मुद्दा,
व्हिडिओ पाहताना, लेक्चर पाहताना पूर्ण लेक्चर पहा, तरच तुम्हाला अभ्यासाची लिंक लागेल. ठीक आहे. ज्या मुलांनी त्यांच्या मित्रांना शेअर नसेल केले तर शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.